लघुरुद्र अभिषेक हा अभिषेक असा आहे तर याच्याने आर्थिक भौतिक जीवनात कुठलेही संकट असेल ते टळतं. कुठलेही इच्छा अपेक्षा असतील सर्व पूर्ण होतात. फक्त संकल्प करून 11 अध्याय चमक आवर्तनाचे वाचायचे आहेत आणि 11 अध्याय नमक आवर्तनाचे वाचायचे आहेत. सहजासहजी आपल्याला या ठिकाणी सर्व काही प्राप्त होऊ शकतं. फक्त आपण भाव ठेवून महादेवाचा हा लघुरुद्र अभिषेक करायचा आहे. लघुरुद्र अभिषेक केल्यावर दुःखाचा नाश होतो आणि या ठिकाणी आपल्याला लघु म्हणजे दुःखाचा नाश होणे आणि रुद्र अभिषेक म्हणजे नाना प्रकारच्या वस्तूंनी पदार्थांनी आपण महादेवाचे अभिषेक करायचे आहे. त्याच्यात दूध, तूप, गंगाजल आलं, मध आलं, साखर आली, तूप आलं, दही आलं आणि नदीचं पाणी असेल तर ते आलं. या ठिकाणी गोड पाणी आलं, ऊसाचं रस आलं. या ठिकाणी आपल्याला ह्या वस्तूंनी ज्या वस्तू आपण समर्पित करू तसं आपल्याला पुण्यफल भेटत असतं. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तर कोणत्या वस्तू वापरल्यावर कोणतं पुण्यफल प्राप्त होत असते. तर आपण आत्ता या विषयावर बोलत आहोत लघुरुद्र अभिषेक. त्याचं माहिती घेऊया. आपल्याला तुमच्या आजूबाजूस श्री स्वामी समर्थ केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन गडती आणायची आहे पितळाची. ती कमीत कमी तुम्हाला 200 ते 300 रुपयापर्यंत भेटेल. या ठिकाणी आपल्याला नित्यसेवेचे पुस्तक आणायचे आहे. त्याच्यात लघुरुद्र अभिषेकामध्ये नमक आवर्तने आणि चमक आवर्तने 11-11 दिलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला सोमवार, प्रदोष, शिवरात्री, महिन्याला एकदा शिवरात्री येते, अमावस्या, पौर्णिमा, आपल्याला या ठिकाणी अशा वारांवर आपल्याला लघुरुद्र अभिषेक करायचा आहे. तुमची देवपूजा झाल्यावर तुम्ही न खाता पिता हा अभिषेक जर केला तर तुम्हाला नक्कीच पुण्यफल भेटेल. तुम्हाला उपवास करायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे की मी माझे नाव अमुक आहे आणि मी यांची पत्नी आहे, यांची सून आहे, यांची मुलगी आहे, गोत्र सांगायचं आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे. देवाला प्रार्थना करून माझी ही इच्छा आहे पूर्ण होण्यासाठी मी हे कार्य करत आहे. देवा माझ्यावर कृपा करा. हे शंभोनाथ माझ्यावर कृपा करा. असं आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे आणि खाली सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. म्हणजे अभिषेकासाठी पाणी गडतीमध्ये टाकून हे रुद्र चमक नमक वाचायचे आहे. दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती पेटून घ्यायची आहे आणि ते तीर्थ स्वतःच प्राशन करायचे आहे. रुद्र अध्याय वाचल्या झाल्यावर आपल्याला या ठिकाणी पूजा करायची आहे. तुमच्याकडे बेलपत्र असेल, धोत्राची फुलं असतील, पानं असतील, पांढरी पानं फुलं असतील, हे सर्व जे महादेवाला समर्पित करतात ते समर्पित करून आपल्याला गंध अक्षदा लावून या ठिकाणी आरती करून घ्यायची आहे. तुमच्याकडून जमेल तर छोटी करा, जमेल तर मोठी आरती करा. ओम जय जगदीश हरे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सेवा करायची आहे. तुमच्या जीवनात कटकटी असतील, पितृदोष असेल, या लघुरुद्र अभिषेकाने सर्व बाधा दूर होतात. तुमच्या जीवनात ग्रहदशा असेल, लग्न होत नाही मुलांचे, बऱ्याचशा अडचणी असतात, कमेंटमध्ये अडचणी लिहून पाठवा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. आणि आपण पुढच्या व्हिडिओत आपण ऊसाचा रस वाहिल्याने काय कशा प्रकारे आपल्या या ठिकाणी लाभ होतो आणि निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ वाहिल्यास काय काय लाभ होतो आपण हे बघणार आहोत. तर दारिद्र्य नाशक स्तोत्र हे आपण पुढच्या व्हिडिओत हे बघणार आहोत. तर दारिद्र्य दहन स्तोत्र वाचल्याने कधी वाचावं, काय वाचावे, हे वाचल्यावर काय फळ भेटते आणि तुमची आर्थिक परिस्थिती जर कमजोर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघायचाच, कारण त्याच्याने आर्थिक परिस्थिती घालवते, म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची चांगली होते. आणि यासाठी मी बऱ्याचशा मित्रमैत्रिणींच्या जीवनात धनामुळेच संकट येत असतात, धन राहत नाही म्हणून आपण खूप दुःखी असतो. पैशाविना आपल्या जीवनात काही अडत नाही. म्हणून पैसा अधिक प्रपंच आणि परमार्थ या गोष्टी जर राहिल्या तर आपल्या जीवनात कधीच दुःख येणार नाही. एक इच्छा आहे माझी सांगायची, तर आपण परमार्थ केला की आपल्या जीवनातले दुःख सहजासहजी दूर होतो आणि आपण अलगद आपल्या
देवाला आपण आपल्या गुरुला जे विचार पण करत नाही महादेवाच्या असो की श्री स्वामी समर्थ असो, कुठलाही गुरु करा आणि गुरुमंत्राचा जप करा. तुमच्या जीवनात 108 दिवसात परिवर्तन होईल. गुरुमंत्र जप करा, देवीच्या असो की कुठलाही असो. तुम्हाला काही जरा प्रश्न असतील कमेंटमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया एका सुंदर अशा विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्या श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.